अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाहीये, अजिबात नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? त्याला लक्षणं कळत नाही का? त्याच्यात उशाला गोळ्या आहेत, गोळी फोडे तोच मिळाला, आता कुठं घालतो गोळी? नाही. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. परत नीट आहे का? अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो? वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आदळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो. यावर तुमचं मत काय? वारंवार तेच तेच तेच. कॉलेजला असताना प्रियशीला धोका दिला, देऊ दे ना, तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का? अशी 3 जण मेले, तू चौथा आहे भावलाटा. तू असा तिचं पोरग शाळेत जातो तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. हा विनोद नाही. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, कोणत्याही बसलेला. त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येऊच नाही, येतच नाही, कधी येऊ शकत नाही. ते एकटं हसत घरी गेलो. आणि मोकळं जगायचं, मोठ्यानं हसत जा. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुक्या माझाचे असतात. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, हळूच बोलतात लफडेबाज असतात. हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी. कधी पाहा तुम्ही, नाजूक काम करणार पण ठाणकाट होणार. हसत जा. आणि अटॅक येऊ नये का येतो त्याचं उत्तर आहे का? अटॅक येतो का? एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आदळली. मेंदू आहे दोन मेंदू आहे, लहान मेंदू, मोठा मेंदू. बारीक आहे का? अटॅक काय येतो? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? हे काय भानगड आहे बा? इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाहीये. मग काय येतो? एकतर सतत ती गोष्ट डोक्यावर आदळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो. परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा